शेअर खरेदी अथवा विक्रीची ऑर्डर कशी टाकावी? चला आता तुमची पहिली ऑर्डर कशी टाकायची मी तुम्हाला आता दाखवून देतोय. आणि जसं मी इथे काईट झिरोदा हे ऍप्लिकेशन तुम्हाला दाखवत आहे, पण आता तुम्ही कुठलाही ब्रोकर घेतला तर मॅक्झिमम सगळ्यांचे इंटरफेस हे सारखेच असतात आणि जे बाय सेल करण्याच्या गोष्टी असतात ते नॉर्मली सेमच असतात. त्यामुळे घाबरायचं कारण नाही, थोडंफार पाहून घ्या, सगळ्या गोष्टी सिमिलर असतील. आता तुम्हाला पहिली ऑर्डर टाकायची, तुम्ही काय करणार की आपल्याला कुठला शेअर हा विकत घ्यायचा आहे. तर एक समजून घेऊ, आपण रिलायन्सचा हा शेअर विकत घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता रिलायन्स मी इथे नाव टाकलं सर्चमध्ये तर टोटल 2 रिलायन्स दिसत आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज NSE आणि रिलायन्स इंडस्ट्रीज BSE असे 2 प्रकार आहेत. तर आपल्याला दोघांपैकी कुठलाही घेतला तरी दोघी आपल्याला सारखे. मी 2 मिनिटांसाठी दोघी ऍड करून तुम्हाला दाखवून देतो. आता तुम्ही इथे प्राइस पहा. ठीक आहे. इथे जर तुम्ही प्राइस पाहणार असाल 2000 म्हणजे 2099.70 आणि 2099.55. याचा अर्थ असा की दोघांमध्ये हा जो स्टॉक प्राइस आहे दोघी एक्सचेंजमध्ये NSE मध्ये आणि BSE मध्ये हा ऑलमोस्ट सेम आहे आणि असंच राहणार आहे, कारण शेअर तर सारखाच आहे. तुम्ही कुठूनही विकत घ्या, NSE वरून घ्या किंवा BSE वरनं घ्या. तर त्याच्यामुळे एकाच वरनं घ्यायचा, नॉर्मली NSE वरनंच घेतला तरी काही हरकत नाही. तर आपण असं समजूया की चला ठीक आहे, आपण रिलायन्स NSE वरनं इथे विकत घेऊ लागतो. ठीक आहे. फक्त असं तुम्ही माऊस होवर केला, वरती टाकलं तर किती ऑप्शन येत आहे की बायचा येतोय, सेलचा येतोय. इथे आणखी मार्केट डेप्थ म्हणजे आणखी डिटेलमध्ये तो दाखवेल, चार्ट दाखवेल किंवा हा जो रिलायन्स आहे इथून काढण्यासाठी दाखवेल आणि ॲडिशनल डिटेल दाखवेल. आपल्याला फक्त बाय सेल पाहिजे तर आपण फक्त असं म्हणू की बायची ऑर्डर आपण अशी टाकून दिली. ठीक आहे. आता बायची जशीच ऑर्डर झाली, आपण हे इथे पहा की हा सगळा इंटरफेस ओपन झालेला, ही ऑर्डरची विंडो तयार झाली. आता याच्यामध्ये काय काय म्हणतोय तो, बाय रिलायन्स. ठीक आहे. एक क्वांटिटी कुठून, NSE वरून किंवा BSE वरून. तर आपण इथूनही चेंज करू शकतो. आपण BSE वरनं म्हटला तर 2099.55 जी लास्ट प्राइस होती किंवा BSE वरनं म्हटला तर दोघी सेम झालेत. ठीक आहे. तर आपण म्हणू NSE वरून. आता बाकीचे रेग्युलर, कव्हर ऑर्डर, आफ्टर मार्केट ऑर्डर आपण हे नाही पाहिजे. कव्हर आणि आफ्टर मार्केटने आपण नॉर्मल गोष्ट पाहतोय सध्या. आता सगळ्यात मेन इथे आहे इंट्राडे म्हणजे MIS. ठीक आहे. आणि दुसरी जी आहे जो ऑप्शन आहे तो लॉंग टर्मचा कॅश अँड कॅरी. CNC म्हणजे कॅश अँड कॅरी, MIS म्हणजे मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ. याचा अर्थ कसा आहे की मी जर इंट्राडे लोक जे करतात की इंट्राडे मध्ये त्यांना मार्जिन घ्यायचं असतं, जे काम करायचं असतं, तर ते लोक हा ऑप्शन चूज करतात. तर आपल्याला इंट्राडे तर करायचंच नाहीये, आपल्याला लॉंग टर्म घ्यायचं आहे म्हणजे डिलिव्हरी घ्यायची शेअर्सची, आपल्याला विकत घ्यायचं आहे. तर अशा टाइमला हे आहे. आता क्वांटिटी किती की आपण आता समजून घेऊ, मी 10ची क्वांटिटी इथे टाकतोय. ठीक आहे. किती याची किंमत किती एका शेअरची, 2099.7. तर आपल्याला किती मार्जिन लागेल म्हणजे विकत घेण्यासाठी किती, 10 गुणिला 2099.7 म्हणजे हे इथे यांनी मार्जिन दिलेलं आहे 20,997 रुपये एवढं तुम्हाला मार्जिन लागेल. तर हे मार्जिन कॅल्क्युलेट करून ते दाखवून देतात. आता समजून घ्या, हेच मी असं म्हणालो की मला मार्जिनवरती म्हणजे इंट्राडे मध्ये विकत घ्यायचं आहे, तर तो मला सांगेल की तुम्हाला 20,000 न लागता 3,359 एवढ्यामध्ये तुमचं काम होऊन जाईल. तर अगदी साधं आहे. म्हणजे किती साधं म्हणजे 20,000च्या ऐवजी म्हणजे 20,997 रुपये याच्याऐवजी 3,359 मध्ये होते. पण अगेन तुम्हाला इंट्राडे मध्येच विकावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्ही डिलिव्हरी घेऊ शकत नाही. तर आपल्याला नॉर्मल डिलिव्हरी घ्यायची म्हणून आपण लॉंग टर्म इथे सिलेक्ट करून झालं. आणि आता इथे मार्केट ऑर्डर आणि लिमिट ऑर्डर. मार्केट ऑर्डर याचा अर्थ काय की डायरेक्टली तुम्ही म्हणजे असं दिलं की मार्केट ऑर्डर करून टाकायची, तर समोर जो काही प्राइस असेल विकणारा ज्या प्राइसमध्ये असेल तो लगेच विकत घेऊन घेईल. तुम्हाला प्राइस टाकायची गरज नाही, म्हणून हे इथे 0 झालेलं. तुम्हाला प्राइस टाकायची इथे गरजच नाही झाली. पण मी म्हणेल तुम्ही सुरुवात करताय ना, कधीही फक्त लिमिट एवढं टाकायचं आणि किती रुपयाला आपल्याला घ्यायचं आहे ही अमाऊंट टाकून द्यायची. आला तर ठीक आहे, नाही आला तरी काही हरकत नाही. एवढं झालं आणि इथे तुम्ही फक्त असं बायचं बटन दाबून द्यायचं. तर बायचं जसंच बटन दाबलं की तुमचं काम होऊन गेलं. आता याच्यासोबतच आता विकायचं कसं आहे, विकायचं पण ऑलमोस्ट हेच सेम झालं की तुम्ही फक्त असं समजून घ्या, याला इथे सेल म्हणून घ्या किंवा इथे आपण जो सेलचा बटन होता तो दाबून द्या. आपण म्हणू सेल रिलायन्स 10 क्वांटिटी BSE किंवा NSE मध्ये आपण जो NSE चूज केलेला आहे रेग्युलर, कलर जसा चेंज झालेला आहे. हा इंट्राडेच्या ऐवजी आपण लॉंग टर्म घेतोय
क्वांटिटी आपण टाकली, प्राइस इथे टाकली, मार्केट ऑर्डरमध्ये म्हणजे लगेच बटन दाबला की जो प्राइस असेल त्या प्राइसवर तो विकून देईल. हे नाही पाहणार की 5 रुपये कमी आहे जास्त आहे, तो काहीच नाही. आणि लिमिट ऑर्डर याचा अर्थ काय की तुम्ही जी प्राइस म्हणाल की मी म्हणेल असं समजून घ्या की मला विकायचं आहे पण मला 2110 रुपयाला विकायचा आहे, ठीक आहे. तर 2110 रुपयालाच तो विकेल, त्याच्यापेक्षा 5 पैसे जरी कमी असेल तर तो जाणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही प्राइस पाहून घ्यायची आणि त्याच्यानंतर लिमिट हा बटन दाबायचा आणि इथून नंतर तुम्ही सेल ही ऑर्डर दाबून द्यायची. एकदम सिंपल आहे. तुम्ही मोबाईलमध्ये जरी पाहाल तरी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सेम दिसतील आणि खूप मजेशीररित्या तुमचं पहिलं ऑर्डर हे होऊन जाईल.